दोन षटकांचा सामना आहे, 2 ओव्हरचा सामना आहे. तर आपण पाहतो स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 5 या धावसंख्येवरती या मॅचचा बॉल संघाची धावसंख्या आपण पाहतो जी आपल्याला पाहायला मिळते 5. या मॅचचा बॉल तिथे षटकार आणि फलंदाज आउट. बादशाह अर्थातच MK साई ऑडिओ मुरबाड, MK साई ऑडिओ मिक्स जबरदस्त संगीत त्यांच्या माध्यमातून आज खरं तर चांगला मिलाप जमलाय. माधवजी ठाकरे सर आणि MK साई ऑडिओ DJ मुरबाड. आज खरं तर आपण पाहतो अगदी इव्हेंटचा बादशाह म्हणून ओळख आहे MK साई ऑडिओची. भरपूर चांगलं संगीत, भरपूर चांगलं एंटरटेनमेंट आपल्या सर्वांचं केलं जात आहे. तर आपण पाहतो मुरबाड नगरीमध्ये दिवस क्रमांक 1 आणि 1 दिवसाचा हा 16. यस, मॅचला होईल सुरुवात. 2 विकेट गेल्यात, गोलंदाज तयार. या मॅचचा बॉल पाहायचं. यस, व्हाईट बॉल. पंचांचा अवांतरचा इशारा. समीरजी शेख जे मात्र दुसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये एक कूल अँड चार्मिंग पर्सनॅलिटी म्हणून समीर यांची क्रिकेटमध्ये ओळख आहे. समीर सरांचं विशेष मी कौतुक करेन, शांत डोक्याचे आहेत आणि आतल्या अलीकडे मला वाटतं पहा इतके शांत डोक्याने डिसिजन देतात. या मॅचचा बॉल तिथे लॉंग ऑन मध्ये चांगला स्ट्रोक आलाय चौकार. साई DJ मध्ये यांच्याकडे आता आपण पाहतो मला वाटतं हल्दी स्पेशल होतात हे संगीत आणि आज आपण पाहतो खरं तर धुलीवंदन आणि आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगलं एंटरटेनमेंट MK साई DJच्या माध्यमातून. कौतुक राहील. या मॅचचा बॉल तिथेच क्लोन शॉट संतोषांच्या बॅट मधून आलाय 4. स्कोर बोर्ड वरती गोलंदाजीच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये अजय येत आहेत आणि पाहिजे आता काय करामत या ठिकाणी केली जाते. RK 11च्या माध्यमातून RK शारदा 11. या वेळेचा बॉल कव्हर्स मध्ये ढकललाय. तिथे होते चंदू. क्षेत्ररक्षण थोडस खराब. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे जाते 16. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. 2 षटकांची मॅच. थोडस वेळ 16 धाव आहेत. प्रत्येक बॉलला आपण धाव सांगतो 16 झालेले आहेत. शॉर्ट रन साठी मला वाटतं रेफरन्स होता. ओ हो हो, ऑड एफर्ट्स, प्रयत्न काय जबरदस्त होते. टेकन वल्लभ इज देअर. विकेट. आज मुरबाड परिसरामध्ये फक्त एकच रील्स व्हायरल होणार आहे, ती म्हणजे वल्लभचा कॅच. काय कॅच पकडली आहे आज. खरं तर ही कॅच वल्लभला रील स्टार बनवून टाकणार आहे आणि प्रत्येकाच्या इन्स्टाला आज वल्लभची रील्स व्हायरल होणार आहे. जबरदस्त चेंज या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. या मॅचचा बॉल तिथे आपण पाहतो जो मात्र मिड ऑफ मधून लॉंग ऑन मध्ये जाताना पाहायला मिळाला. तिथे पाहायचंय तत्परता. काय तत्परता असेल, काय कॉन्स्टिट्यूशन असेल, काय एकाग्र चित्त असेल. वल्लभ तिथे धावला. स्वतःवरती विश्वास ठेवला त्यांना आणि पाहतो नॉन स्ट्राईक 8 ला धावत गेला. दुसरी धाव त्यानं थांबवलेली आहे. 1 धाव येते. संघाची धावसंख्या 17 या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचेल. गोलंदाज तयार होत आहे अजय. अंतिम षटक आहे. परत एकदा यावेळेस 1 बाउन्स ओव्हर द बॉडी रोप आलाय चौकार. 4 रन.
21 वरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. चांगलं क्रिकेट. यावेळेचा बॉल वल्लभ आता यावेळेस चुका करतील. सोपा होता चेंडू थांबवण्यासाठी, अवघड झालेला आहे. येतोय 4 वाईट प्लस 4. 26 ऑन बोर्ड. 26 धावा. यावेळेचा बॉल परत एकदा अबाउट टर्न होता, खेळायचा होता, लेग कटर या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. चेंडू डॉट. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतो, मात्र थांबवायचा आहे. ओ हो हो, धडपड गडबड. वल्लभ इस्तेयार पुन्हा एकदा चांगली कामगिरी वल्लभच्या माध्यमातून आपण पाहतो. तो आज खरं तर जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतो आपल्या टीमसाठी, संघ मालकांसाठी. थांबवला त्यानं चेंडू. याचबरोबर षटकाची समाप्ती मैदानाच्या मध्ये होताना पाहायला मिळते आणि षटक क्रमांक 2 संपलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती 28 धावा आहेत आणि विजयासाठी लक्ष आहे ते आता 29 धावांचं. आहेत 29 बनवायच्यात. ओके, तर आता यानंतरची मॅच एस टायगर्स आणि त्यांना फाईट करेल जनाई 11. यानंतर सामना आहे. टॉस करून घ्या. शिवसाई स्ट्रायकर्स. शिवसाई स्ट्रायकर अर्थात धनंजय पोटले, सविता संजय बेवडी यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल गणेश दादा मोरे अँड टीम. चला, टॉस या ठिकाणी होतो. मोरे वॉरियर्स. शिवसाई स्ट्रायकर्स. चला, टॉस साठी या दोन्ही टीम्स. टॉस या ठिकाणी होतोय आणि हा महत्वाचा टॉस कोण जिंकेल? एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल जनाई 11 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो शिवसाई स्ट्रायकर्स. 2 षटकांचा सामना. चला, टॉस घ्या. टॉस घ्या. लगेच टॉस घ्यायचं तिथे. 29 ची आवश्यकता आहे आणि टॉस आमचे विवेक दादा यांचे शुभ असते. टॉस संपन्न होतोय. विवेक दादा खाडे यांचे शुभ असते. टॉस संपन्न होईल आणि टॉस कोणी जिंकला? विवेक दादा. विवेक सर, टॉस कोणी जिंकला? शिवसाई टॉस जिंकलेला आहे. जनाईचे सर्व खेळाडू लगेच मला वाटतं अजयकडे संपर्क साधा, आपल्या कॅप्टनकडे लगेच संपर्क साधा. एक धाव स्कोर पडवती. प्रतीक गोलंदाजी मार्क वरती चांगला स्ट्रोक येतोय आणि ते सरळ चेंडू पोहोचेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौका. भरपूर महत्वाचा आहे. 28 बनवले आहेत, 29 बनवायच्या. 4 धावा आलेल्या आहेत. स्कोर कार्ड वरती 5 आपण पाहतो. गोलंदाज तयार होतील. प्रतीक अजय यांच्या बॅट मधून आपण पाहतो एक चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिथे 4 धावा. वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकामध्ये सुंदर बॅटिंग अजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक वरती 2 हल्ले आपण पाहिलेले आहेत. ओ हो हो, रिवर्स करायचा. बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही झाला आणि पाहतोय आपण चेंडू इथे डॉट. निर्धाव चेंडू. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. 9 धावा धावफलकावरती. 20 धावेंची आवश्यकता. 8 बॉल मध्ये कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते. गोलंदाज तयार होतील. पुल ऑफ लेंथ बॉल कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आपण पाहतो संतोष चेंडू कव्हर करतायत. धाव परत एकदा 1 किती आहे आणि एका बरोबरच 10 धावा धावफलकावरती. आज खर तर वल्लभ थोडस स्ट्रगल करताना पाहिलं. जनाई 11 चे सर्व खेळाडू, आपला कॅप्टन अजय आपले सर्वांची वाट बघतोय.
यानंतर आपली फिल्डिंग आहे, लगेच आपण संपर्क साधा, वेळ कुठल्याही संघाला दिला जाणार नाही. या ठिकाणी आपण पाहतो षटक संपलेला आहे. 11 धावा धावफलकावरती शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी बनवायचे ते 18. 6 बॉल 18ची आवश्यकता. कोण जिंकेल? एका बाजूला आपण पाहतो वल्लभ अर्थातच आरके शारदा 11, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रेश्मा एंटरप्राइजेस. या दोन संघांदरम्यान चालू असलेली लढत, एका बाजूनं रेश्माताई रमेश खाडे यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, फुलटॉस लाईन वरती कंट्रोल नाही, आलाय 4. आवश्यकता आहे 14ची. शेवटचे 5 चेंडू, पुन्हा फुलटॉस, क्षेत्ररक्षक तिकडे चेंडू वरती आहे. वल्लभ एक धाव घेताना पाहायला मिळत आहेत. एका धावेबरोबरच संघाची धावसंख्या वाढलेली आहे, 16 वरती जाऊन पोहोचेल. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी आता बनवायच्या त्या 13 धावा. 4 बॉल 13. या बेसचा बॉल अजयच्या बॅट मधून स्ट्रोक चांगला आहे, येतोय चौकार. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 4 धावा. कहाणी में ट्विस्ट येतो ट्रेलर या पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त, हेच सांगत असताना आलाय चौकार. गोलंदाज सज्ज होत आहेत. संतोष गोलंदाजी मार्ग मध्ये 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 9ची आवश्यकता. या बेसचा बॉल इथे पाहायचंय, फलंदाज अजय होतोय रन आउट, विकेट. दोन बॉल आणि 9 धावा. पहा, एक धावेचं महत्व काय ते मला वाटतं नव्याने सांगायची गरज नाही. वल्लभ यांना मागचा सामना त्यांनी एकाच धावेनं गमवलेला आहे. आता परत एकदा तीच परिस्थिती आहे, पण यावेळेस आपण पाहतो सुंदर क्षेत्ररक्षण होईल, तिथे धाव येणार नाही. आता आपण पाहतो अवघा 1 बॉल जो मात्र मैदानामध्ये बाकी आहे. एकच चेंडू शिल्लक आहे आणि याच बरोबर सामना इथे जिंकला रेश्मा एंटरप्राइजेस. अभिनंदन.